हे अतिशय चांगलं स्वागत जे आहे नाशिककरांनी अजितदादा आणि आज त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं केलेलं आहे। अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली तटकरे साहेब आहेत प्रांताध्यक्ष, भुजबळ आहे, झिरवळ आहे, धनंजय मुंडे आहेत, मनसोड आहेत, असे अनेक मंत्री जे आहेत बरोबर आहेत। आणि आपण पाहिलं की खरं म्हणजे जे आहे या संपूर्ण कार्यक्रम तास 2 तास उशीर होतो, याचं कारण ठिकठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर स्वागत केलं जात आहे, प्रश्न विचारले जात आहेत, दादा त्यांची उत्तरं देत आहेत। नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातलं प्रमुख जिल्हा आहे। त्याचबरोबर पहिल्यापासून श्रीराम जन्मभूमी म्हणून त्यांना पर्यटन आणि धार्मिक स्थळ म्हणून तर जगात प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर आता नाशिक शहरामध्ये उत्तम प्रकारचे शेती, त्याच्यावर नवीन नवीन तंत्रज्ञान शेतकरी आणतात, कारखाने उद्योगसुद्धा वाढलेले आहेत। आणि म्हणून अशा या ठिकाणी पासून सुरुवात अजित पवारांनी जनसन्मान यात्रेची केलेली आहे। आपण कधी तुळजापूरवरून करतो, कधी कोल्हापूरवरून करतो, तसं आज यावेळेला नाशिकवरून सुरू केलेले आहे। विरोधकांकडून ज्या पद्धतीचं नॅरेटिव्ह ज्या पद्धतीचं सेट करण्यात आलं होतं चुकीच्या पद्धतीनं, ते खोडून काढण्यासाठी कुठेतरी आपण लोकांमध्ये जावतो आहात का? नाही, खरं आहे ना, मागे जे चुकीचं नॅरेटिव्ह जे आहे, चुकीची समज जी आहे पसरवली गेली, संविधान बदलण्यात येणार आहे, आरक्षण संपवण्यात येणार आहे, वेगवेगळे काही आणखीन सांगण्यात आलेलं आहे। अर्थात तसं काही नव्हतंच, तर आता ते नेरेटिव्ह जे आहे बदलण्याचं कामसुद्धा या यात्रांच्या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे। आणि महाराष्ट्र सरकारने ज्या चांगल्या योजना जनतेसाठी दिलेल्या आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार होणार आहे। या ठिकाणी तटकरे साहेब देखील आहेत। तटकरे साहेब, कशा पद्धतीचा उत्साह बघायला मिळतोय ज्यावेळेला आपण जनसन्मान यात्रेत सहभागी होत आहे? ऐतिहासिक सुरू झालेल्या जनसन्मान यात्रेच्या मुळे आज अभूतपूर्व असा प्रतिसाद जनतेचा त्या ठिकाणी मिळाला। विद्यार्थी भगिनी, महिला वर्ग, शेतकरी वर्ग ज्या उत्स्फूर्तीने रस्त्यावरती अजितदादांचा जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने स्वागत करतो आहे। मला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये आजचा दिवसाचा एक मेसेज अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी जाईल। मुंडे साहेब, कसं वाटतंय वातावरण सगळं, आणि एकूणच या वातावरणाचा आगामी विधानसभा निवडणुकीत कितपत फायदा होईल? एक लक्षात घ्या की ज्या दिवशी आदरणीय दादांनी 10वा अर्थसंकल्प या राज्याचा महायुती सरकारमध्ये मांडला आणि 12.5 कोटी जनतेच्या मध्ये सर्वाधिक लाभाच्या योजना या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेला या ठिकाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानंतर ज्यावेळेस ही जनसन्मान यात्रा चालू झाली, प्रतिसाद पाहिल्यानंतर मी या प्रतिसादाचं वर्णन अभूतपूर्व प्रतिसाद, आणि विरोधकांनी कितीही टीका केली की हे कसं पूर्ण करणार, पण दादांनी अर्थसंकल्प मांडलाय, दादांच्या मुखातून हा अर्थसंकल्प केलाय, त्यामुळं दादा जे बोलतात ते करतात हे महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाला माहिती आहे। त्यामुळं हा जो आज प्रतिसाद दिसतोय ते दादांच्या विश्वासार्हतेचं प्रतीक आहे। आपण बघतोय की अजितदादा स्वतः या बसमधून खाली उतरून खरं तर या ठिकाणी सन्मान स्वीकारतायत। महिला मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महिला इथे आल्यानंतर महिला अजितदादांना राख्या देखील बांधत असल्याचं दृश्य जे आहे ते आपल्याला या यात्रेच्या दरम्यान बघायला मिळतंय। आपण दृश्यांमध्ये बघतो आहोत की गावागावांमध्ये ज्या ठिकाणी अजितदादांची ही बस थांबती आहे त्या ठिकाणी दादा खाली उतरत आहेत, प्रत्येक महिलेचा जे स्वागत आहे ते स्वीकारत आहेत। महिलांची दादांना औक्षण करण्यासाठी गर्दी होती आहे, दादांना या ठिकाणी राखी बांधण्यासाठी महिलांची गर्दी होती आहे, आणि अभूतपूर्व असा प्रतिसाद जो आहे तो दादांना या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये ज्या ठिकाणी दादा जात आहेत त्या ठिकाणी बघायला मिळतोय। प्रचंड गर्दी जी आहे ती या ठिकाणी, खास करून महिलांची गर्दी ही अभूतपूर्व अशा पद्धतीची असल्याचं या ठिकाणी बघायला मिळतं आहे। प्रत्येक ठिकाणचं हे अभिवादन स्वीकारत, प्रत्येक ठिकाणचं स्वागत स्वीकारत दादा जे आहेत ते या ठिकाणी
प्रत्येक ठिकाणी थांबून खरं तर या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवत आहेत, त्यांचं अभिनंदन स्वीकारत आहेत आणि त्यामुळे ही जनसन्मान यात्रा जी नाशिकमधून सुरू झालेली आहे तिला सुरुवातीच्या पहिल्या दिवशीच या ठिकाणी अभूतपूर्व अशा पद्धतीचा प्रतिसाद जो आहे तो मिळत असल्याचं आपण या ठिकाणी बघू शकतोय। छगन भुजबळ साहेब असतील, त्यासोबतच सुनील तटकरे साहेब असतील, धनंजय मुंडे असतील, नरहरी झिरवाळ असतील, हे सगळे नेते मंडळी जी आहे ती दादांसोबत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामुळे या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं एक प्रकारचं राजकीय वातावरण जे आहे ते या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न जो आहे तो दादांच्या वतीनं सुरू असल्याचं बघायला मिळतं आहे। आपण बघतोय की या ठिकाणी दादा प्रत्येक गावामध्ये जे स्वीकारत आहेत सत्कार, त्या माध्यमातून जे कार्यकर्ते जे आहेत त्या यात्रेमध्ये जे कार्यकर्ते उपस्थित आहेत त्या कार्यकर्त्यांचं देखील भरभरून अभिनंदन दादा करत आहेत। कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर देखील एक प्रकारचं जे आनंदाचं जे वातावरण आहे ते या ठिकाणी गावागावांमध्ये बघायला मिळतं आहे। आपण आता सध्या नाशिकच्या कादवा सहकारी साखर कारखान्याकडून पुढे निघाल्यानंतर गावात थांबलेले आहेत अजितदादा आणि या ठिकाणी गावात थांबल्यानंतर दादांचं स्वागत, त्यांचा सत्कार या ठिकाणी केलं जात आहे। महिला खास करून मोठ्या संख्येनं या ठिकाणी उभे आहेत। महिला स्वागत करतायत दादांचं आणि फक्त स्वागत नाही तर दादांचं स्वागत करण्यासोबतच महिलांकडून दादांना राखी देखील बांधण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। दादा या ठिकाणी ज्या बसमध्ये आहेत राखी बांधून दादांचं स्वागत जे आहे ते गावागावांमध्ये बघायला मिळतं आहे आणि त्यामुळे एक प्रकारचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी नाशिकच्या गावागावांमध्ये बघायला मिळतं आहे। आपण बघतोय की अजितदादा जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी अभिवादन करत आहेत। अभिवादन करून दादा जे आहेत ते या ठिकाणी प्रत्येकाचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी स्वीकारत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। दादांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे गावागावात ज्या ठिकाणी दादा जात आहेत त्या ठिकाणी दादांचं अभिवादन केलं जात आहे, स्वागत केलं जात आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।